ना तुम्ही करिअरच्या हेतूनेच येत आहे. म्हणजे कोणी टंगळमंगळ करायला जरी येत असेल ना तर तो 12 वर्ष शाळेत टिकणार नाही, याची 100% गॅरंटी. मग आता तुम्ही 12 वर्ष टिकलात शाळेमध्ये. बहुतेक लोकांचं शिक्षण माझ्यामध्ये सगळं इथेच झालं असेल ना. हे साई गावातच तुमचं सगळ्यांचं शिक्षण झालं बऱ्यापैकी 12वीपर्यंत. कोणतरी 2-4 जण असतील की ज्यांनी बाहेर कुठेतरी शिक्षण केलं असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर 12वी नंतर पुढे काय, किंवा समजा जर तुम्ही 12वी नंतर पुढे ग्रॅज्युएशन केलं तर ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय. मग यात आपले 3 टप्पे असतात आयुष्याचे. एक आहे शिक्षण, एक आहे नोकरी आणि एक आहे आयुष्य. म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळं आपण आपल्या आयुष्यात करत असतो आणि या सगळं करता करता आपण आपलं आयुष्य जगायचं राहून जातं. म्हणजे असं कुठेतरी होतं की आयुष्यभर जगेन 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 म्हणताना मरताना असं वाटतं की जगायचंच राहून गेलं. हा जो प्रकार आहे ना, तुम्हाला पोरांना कळेल की नाही मला माहीत नाही, पण शिक्षक लोकांना नक्की कळेल. म्हणजे असे शिक्षक असतात की ज्यांना नेहमी म्हटलं एक शाळेत चांगलं व्याख्यान घ्या, आम्ही फुकट घेतो, पेट्रोलचेही पैसे देऊ नका, चहाही पाजू नका, पाणीही पाजू नका, सगळं घेऊन येतो. नाही हो, आमची पोरं बिझी आहे. पण खरं कारण असतं की शिक्षक बिझी असतात. म्हणजे जर तुम्ही एका दिवशी आईला बोललात तर जरा तळ्यावर जाऊ संध्याकाळी बसायला टाइमपास करू, वेळ काय मूर्ख आहे काय, घरात किती कामं पडले. आता ही कामं तिची 365 डेज असतात आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत असतात. म्हणजे आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा असतो. ही समज बाहेर गेलेली आहे की नाही काय, असं काही नसतं, काहीतरी आपलं नेहमीच्या रहाटगाडग्यात जगत राहायचं. तुम्ही पण जर अशाच पद्धतीने शाळेत आलात आणि शाळा शिकत राहिलात तर तुम्हाला शाळेत यायला कंटाळा येईल आणि मग आल्यानंतर शाळेतनं घरी जायला कंटाळा येतो पोरांना. शाळा 5 वाजता सुटते, 7 वाजेपर्यंत पोरं घरी पोहोचत नाही. म्हणून तुम्हाला हे सगळ्यांना कळलं पाहिजे की ॲक्च्युअली काम म्हणजे काम नसतं, शाळेमधला अभ्यास म्हणजे अभ्यास नसतो आणि तुम्हाला जी मजा मजा म्हणतात ती मजा म्हणजे काही खास मजा नसते. एव्हरीथिंग इज सेम, सगळं सारखं आहे. तर त्या पातळीवर येऊन तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून आता आपण जर करिअर मार्गदर्शनाविषयी बोलणार असू तर मला एक थोडक्यात सांगा की सर ते आवाज बंद होईल, खरं बिचारे शांत बसलेत, मागे ढाकटक टाकटक चालू असेल तर कुणाला तरी हाऊस येईल अचानक मस्ती करायची. ठीक आहे, तर तुम्हाला सांगण्याचा भाग की आपण असा आता विचार करूया की करिअर मार्गदर्शन म्हणजे काय. आता इकडे सर बसलेत, बऱ्यापैकी भोसले सर तुमच्या परिसरात आवडत्या सरांपैकी आहेत. ठीक आहे, आता मी बसलेलो आहे, जो मी बऱ्याच वेळा लेक्चर्स द्यायला तुमच्याकडे. नाही यांनी कधी करिअर मार्गदर्शन घेतलं नाही, मी कधी घेतलं नाही, त्यांनी कधी घेतलं नाही, इकडच्या सरांनी कधी घेतलं. म्हणजे अगदी 10-12 वर्षापूर्वी करिअर मार्गदर्शन नव्हतं. आता थोडं मागे जाऊया. 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी देश स्वतंत्र झाला. घटना कोणी लिहिली तर मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते, घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला तर त्यांचं शिक्षण काय होतं. आंबेडकरांचं बेसिक शिक्षण काय होतं, BA. महात्मा गांधींचं बेसिक शिक्षण काय, बस तेच. अशा प्रकारे तुम्ही सावरकरांचा हिशोब करा, प्रत्येक व्यक्तीचा हिशोब करा जी तुम्हाला कुठेतरी 50-60 वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये उल्लेखनीय काम केलं असेल किंवा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये त्यांनी काहीतरी असं देश घडवण्याचं काम केलं असेल. ही सगळी मंडळी जी आहेत या सगळ्या मंडळींचं त्यावेळेचं शिक्षण BAच्या आसपास होतं आणि मग त्यानंतर कोणीतरी LLB वगैरे केलं असेल म्हणून ते बॅरिस्टर झाले. म्हणजे त्यावेळी जे BA नावाचं शिक्षण होतं त्याची केवढी किंमत होती. आणि आज बऱ्यापैकी जर तुम्ही एखाद्याला बोललात की मी आता 12वीला आहे आणि मी BA करणार आहे तर त्याच्या मनात असं कुठेतरी फिलिंग येतं, तुमच्याही मनात फिलिंग येतं BA म्हणजे फालतू, BA म्हणजे शाळेत न गेलेलं बरं, किंवा असं काय नाही करायचं तर BA करायचं. याला तुम्ही कुठेतरी फाटा दिला पाहिजे. तुम्ही कुठेतरी हे सिद्ध केलं पाहिजे की नाही बाबा, जर आंबेडकरांनी BA होऊन एवढं मोठं काम केलं, महात्मा गांधींनी एवढं मोठं काम केलं आणि सावरकरांनी एवढं मोठं काम केलं, नाही अशा अनेक, म्हणजे BA फालतू नाहीये, BA करणारे फालतू आहेत किंवा BA मध्ये जे शिकवलं जातं आणि ज्या प्रकारे शिकवलं जातं त्यात कुठेतरी फालतूपण आहे. लकीली आपल्याकडे असे शिक्षक आहेत ॲटलिस्ट तुमच्याकडे 12वीपर्यंत की त्यांच्यामध्ये असलेले दुर्गुण नाही आहेत. मग जर हा विचार केला, जर BA इतकं महत्त्वपूर्ण आहे तर त्यानंतर मागच्या 10-1 वर्षामध्ये हा करिअर मार्गदर्शन वगैरे एवढी उचल खाल्ली आहे की मी एकमेव प्राणी असेल की जो इतक्या उच्च पदावर काम करत असताना येऊन फुकट व्याख्यानं देतो. नाहीतर करिअर मार्गदर्शन हे बऱ्याच लोकांचं करिअर आहे. म्हणजे करिअर मार्गदर्शनाचे 3 सिटिंग होतात. हा याने फोन केला सर मला ना जरा मार्गदर्शन हवं होतं, मग मी त्याला सांगणार पुन्हा मग तुम्ही असं करा 3 आपल्या सिटिंग होतील, तुम्ही एकदा या, मग एकदा पप्पा मम्मी भेटतील मला आणि मग एकदा तुम्ही दोघे मिळून भेटाल आणि या सगळ्याचे एकूण पैसे, आमची फी 7,000 आहे पण तुम्ही आपल्या इकडच्या म्हणून कन्सेशन 6,000 होते. अशा प्रकारे ही मिनिमम झाली. 6 पण नसते 7 पण नसते. तुम्हाला माहिती असेल आजकाल 11वी-12वीची ट्युशनची फी 2.25 लाख रुपये वगैरे असते की नाही, असते, पनवेलला असते. तुम्ही जात नसाल तर तुम्ही आर्ट्सवाले आहात म्हणून तुम्हाला असं वाटेल, पण सायन्समध्ये वगैरे सर्रास आहे, अगदी सरांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर हा विचार करणार असाल की हे करिअर मार्गदर्शन मी जे देतोय
ते अगदी 10,000चं आहे की 10 रुपयांचं आहे त्याच्यापेक्षा ते महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्याला याच्यातून कलाटणी मिळू शकते. आणि मग जर करिअर मार्गदर्शन का महत्त्वाचं आहे याचं सिंपल उत्तर की मागच्या काळी आर्ट्स, नंतर कुठेतरी कॉमर्स, मग कुठेतरी विज्ञान, या 3 शाखा होत्या. तर आज कमीत कमी 3,000 शाखा आहेत तुमच्याकडे. म्हणजे जर तुम्ही आता 10वी नंतरचे विद्यार्थी आहात तर तुमच्यामुळे तुम्ही आर्ट्स सिलेक्ट केले, त्यामुळे तुम्हाला असं जर वाटत असेल की आर्ट्समधल्याच सांगा, तर आर्ट्समधल्या कमीत कमी 300 भेटतील. आणि त्याच्याशी संबंधित जर व्यवसाय करायचे झाले तर परत ते 3-1 लाख निघतील. आता व्यवसाय हा काय प्रकार असतो त्यात आपण जाऊच या, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे उपलब्ध असलेली प्रत्येक वस्तू ती कोणीतरी बनवली आणि तो त्याचा व्यवसाय आहे. म्हणजे कोणी टेबल बनवतो त्याला आपण सुतार म्हणतो, कार्पेंटर. कोणी फॅन बनवतो किंवा फॅन रिपेअर करतो त्याला आपण इलेक्ट्रिशियन म्हणतो. कोणी शाळेत येऊन शिकवतो त्याला आपण शिक्षक म्हणतो. जो शाळेचं बांधकाम करतो त्याला आपण गवंडी म्हणतो. हे सगळे कामं आहेत आणि ह्या कामाची भारतासारख्या देशामध्ये थोडा आपल्यामध्ये एक गैरसमज गेलेला असतो. म्हणजे जर समजा अशी गळ्यात ते साखळदंड्यासारखी सोन्याची चेन असेल बापाची जमीन विकून आणलेली तर तो फार मोठ्या बापाचा. ओके, बाहेरच्या देशामध्ये ॲटलिस्ट समजदार देशामध्ये हा प्रकार नक्की आहे. जो काम करतो स्वतःचं मिळवतो तो लायक व्यक्ती, आणि जो नालायक आहे त्याला सरकार पगार देतो. म्हणजे याच्या बाबतीत पण टेन्शन घ्यायचं नाही. सरकार त्यांना भरपूर म्हणजे बेरोजगारी भत्ता देतो. आपल्याकडे बेरोजगारी भत्ता मोस्टली राजकारण्याच्या खिशात जातो किंवा त्यांच्या चमच्यांच्या खिशात जातो, पण बाहेरच्या देशामध्ये तो मिळतो. आपल्या देशामध्ये जर बेरोजगारी भत्ता पण विशेष मिळत नाही आणि आपल्याकडे अशी प्रकारची मानसिकता पण नाही जिथे तुमची सरकार काळजी घेईल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे की करिअरच्या दृष्टीने तुम्ही बाबा साईद आहे, आता मी जाईन घरी, मग टाइमपास करीन, मग कुठेतरी शेतावर जाईन. तर यामधल्या कामाला महत्त्व द्या. हे काम करत असताना तुम्ही जे शिकताय ना ते शिकल्याने उद्या तुम्हाला काहीतरी असं करायला मिळणार नाही की त्याच्यात तुमची रोजीरोटी चालणार. मग या बाबतीत जर बोलायचं झालं तर आयुष्याच्या बाबतीत तुम्हाला 2च गोष्टी करायच्या. असं बरं वाटतं ना, एकूण झाले 5 विषय, त्यातले 5 मधले 3 कळत नाही, मग त्यातल्या दोघांचा पास होऊन चालत नाही, 5ही पास व्हायला लागतात. आता तुम्ही सांगते सगळं सोडा, 1ली पासून 12वी पर्यंत सोडा आणि पहिलेपासून तुम्ही जे 80 वर्ष जगणार आहात ते पण सोडा. तुम्हाला मरेपर्यंत 2च गोष्टी करायच्या जन्माला आल्यापासून, आणि त्या 100% सगळ्यांना पटतील. जर मी तुम्हाला सांगितलं की बाबा आता घरी जा आणि तू पिक्चर बघ 3 तास, एक चांगला पिक्चर, मर्डर 5 आलाय का नाही, मर्डर 2 आलाय का, ओके मर्डर 3 तिकडे बघा, तिला माहिती ठीक आहे. आता समजा तुम्ही बघा, मी सांगितलं बघा, तुम्हाला काय फटकवतील घरातले. मी सांगितलं नुसता बघायचा नाही, पिक्चर बघायचे, तुला मी 3,000 रुपये देतो. काय मजा आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं, ते पिक्चरचे क्रिटिक असतात, ते पिक्चर तुम्ही जर एखादा चित्रपट बनवला तर तो सेन्सॉर होतो. म्हणजे त्यातली जी समाजावर वाईट विचार बिंबवणारी दृश्य असतील ती काढण्यासाठी एक सेन्सॉर बोर्ड असतो, त्यांना तो पिक्चर बघावा लागतो. आणि बघितल्यानंतर त्या लोकांना त्यांचं मत देऊन जे काही पुढे त्याची कारवाई होईल त्यासाठी त्यांना पगार मिळतो. त्यासाठी त्यांना पगार मिळत असतो. त्याचा एक दुसरा गट आहे की क्रिटिक म्हणजे तो चित्रपट कुठला, विद्या बालनवाला, तो नसरुद्दीन शाहवाला डर्टी पिक्चर, त्यामध्ये जो तुमचा हा दाखवलाय बघा इम्रान हाशमी, तो क्रिटिक पण आहे आणि डायरेक्टर पण आहे. म्हणजे तो असं जास्त विचारी डायरेक्टर दाखवलाय जो साध्या फालतू चीप पिक्चरवर टीका करतो. त्या टीका करणाऱ्यांना आणि त्याच्यासाठी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायला त्यांना पैसे मिळतात. म्हणजे जर इतक्या साध्या गोष्टीवर मी तुम्हाला एक जॉब सांगितला तर तुम्ही विचार करा की आता जर तुम्हाला मी असं सांगितलं की आयुष्यात तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची आवड शोधायची. आवड भन्नाट असतं. सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला आवडतं, हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आणि ही त्याची आवड आहे, याच्या बाबतीत कुणाचं दुमत आहे का, नाही ना. त्याला क्रिकेटच खेळायला आवडतं आणि त्याच्यासाठी त्याला भरपूर पैसे मिळतात की नाही. त्याच्या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर मधला असला एखादा गुण सांगा की जो तुम्हाला माहिती आणि म्हणून त्याचं कौतुक करतात. तो 25 वर्षापूर्वी 10वीला नापास झाला. आज 10वीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरचा धडा आहे. तुम्हाला कळतं यातला फरक कळतो. आता तुम्ही 12वीला आहात, उद्या जर समजा तुम्ही फार मोठा बिझनेस केला, करोडो रुपये कमवले, इकडे अगदी शाळेला तुम्ही 10 मजली बिल्डिंग बांधून दिली, तरी तुम्ही सचिन तेंडुलकर एवढे फेमस होणार आहात का? म्हणजे जर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं तर अगदी मठ्ठातला मठ्ठ पोरगा आपण कुठे जाऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. आता ह्या मठ्ठातल्या मठ्ठाला आपण फक्त एकच गोष्टीच्या मार्गाने विचार करतोय ते म्हणजे शिक्षण. आणि आता नवीन युगामध्ये शिक्षणाव्यतिरिक्त अनेक वाटा मुंबईच्या आसपासच्या लोकांना तर नक्कीच उपलब्ध आहे. तुमच्यासमोर बघा किती जॉब असतात. म्हणजे जर तुम्हाला मी एखाद्याला असा प्रश्न विचारला की एकाने मला हात वर करा आणि मला उत्तर द्या की बाबा तू आयुष्यात काय करायचं ठरवलं, तर ह्यात काय ठरवलंय याचं उत्तर म्हणजे ती त्याची आवड आहे. आता जर एखाद्याने मला सांगितलं नाही सर मला ना ॲक्च्युली ना रायटर व्हायचं, तर ती कदाचित त्याची आवड असेल. कारण रायटर हे शिक्षण नाही आहे. एखादा पोरगा जेव्हा म्हणतो नाही मला इंजिनियर व्हायचं, तर 50% पोरांचीच ती आवड असते.
50% पोरांच्या आई बाबांनी, काका मामा मावशीने सांगितलं असतं, बाबा तू इंजिनियर होणार, हा तुला इंजिनियर व्हायचंय, आपल्या घरात बघ सगळे इंजिनियर झाले, म्हणजे ही त्याची आवड नसते. त्यामुळे तुम्ही एक चांगल्या क्षेत्रात काम करताय, तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहात. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांविषयी जाईपर्यंत मी तुमची सगळी गैरसमज समजातून तुम्हाला बाहेर काढेन. का आणि कसं की आपण स्वतःविषयीच न्यूनगंड बाळगतो. म्हणजे अर्ध्या पोरीने आताच ठरवलं की 12वीतनं बाबा बाहेर काढणार, मग काढल्यानंतर आपणच बाबा आपण म्हणजे पप्पा शोधतील तर शोधून घ्यायचा, त्यातल्या त्यात पैसेवाला असेल तर उत्तमच, झाला लगेच तागडीक काय असेल लग्न उरकलं. ओके, आपल्याकडे तर आजकाल काय हळदी नाव एकदम जोशच आलाय, तुमच्याकडच्या हळदी बंद झाल्या की आहेच चालू जोरात. ओके, व्हेरी गुड. तर मला म्हणायचं की हा प्रकार आहे, हा गैरसमज कशातून येतो माहिती आहे? हा गैरसमज साध्या गोष्टीतून येतो की माझ्याच्यानी काय होणार नाही. म्हणजे मी असं म्हटलं की तुमच्यात प्रत्येकात एक धीरूभाई अंबानी लपलेला आहे. हो थँक्यू. हा पण घरी जाऊन बोला काय पण बोलत होते, आले होते, काय पण पटवत होते आम्हाला. सी हा प्रकार जो आहे ना, हा तुम्ही समजून घेऊन त्याच्यावर काम करायला हवं. आणि म्हणूनच जर आपण पहिला विचार मांडला की तुम्ही तुमची सगळ्यांनी आपली स्वतःची आवड शोधायची, तर हे आवड शोधणं हे जरा कॉम्प्लिकेटेड काम आहे. म्हणजे त्याच्यावर बसून मी इथे 2 तास बोलू शकतो. तर आवड शोधण्यामधलं पहिला काम काय, तर तुम्ही स्वतःचा अभ्यास करायचा, स्वतःचा विचार करा की एक्झॅक्टली मी माझ्या मागच्या आयुष्यामध्ये, आता तुम्ही 12वीला म्हणजे 18 वर्ष वय आहे तुमचं, 18 वर्षामध्ये अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही केल्यात की ते करत असताना तुम्हाला तहान भूक इतर गोष्टी या सगळ्यांचा विसर पडला होता. नॉट नेसेसरीली तो अभ्यासाचा विषय असेल, अभ्यासातल्या विषयामधल्या एखादा पॅरेग्राफ किंवा एखादी लाईन असेल किंवा एखादा शब्द असेल ज्याच्यावर विचार करताना तुम्ही हरवून गेला. आणि पुस्तकामध्ये लिहिलेला प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक लाईन, प्रत्येक शब्द हा एक व्यवसाय असू शकतो. म्हणजे इंजिनिअरिंगच्या पुस्तकात लिहिलेलं प्रत्येक लाईन ही एक इंजिनिअरिंग इंडस्ट्री असते. पण जर हे तुम्हाला सगळ्यांना पटत असेल तर मला तुम्हाला खरंच फार प्रामाणिकपणे सांगायचं आहे की तुम्ही तुमची आवड शोधायला सुरुवात करा. आता तुम्ही असं नक्की विचार करत असाल काय जर आता अजून 3 वर्ष शिक्षण राहिलं जर करायचं ठरवलं तर, कारण BA झाल्यानंतर नॉर्मली शिक्षण या दृष्टिकोनातून आपण विचार करत नाही. तर तुम्हाला मी सांगतो, तुमच्या आयुष्याची 3 वर्ष राहिलेली नाही आहेत, तुमच्या आयुष्याची चांगली 80 वर्ष राहिलेली आहेत. कशी? तर आजच्या घडीला जो जिवंत माणूस आहे त्याचं वय आहे 122 वर्ष. समजा आपण त्यातले 22 जरी काढून टाकले तरी 100 वर्षाचा विचार केला की तुम्ही 101 वर्ष जगणार आहात. तर 18 गेली, अजून 82 राहिले की नाही. म्हणजे अजून 3 वर्ष जर तुम्ही मनापासून अभ्यास केलात आणि हे जर सगळं ठरवलं की मला काय आवडतं त्याच्या दृष्टीने मी अभ्यास करीन, तर उरलेली 80 वर्ष तुम्ही ऐश करा. ज्यांनी जमिनी विकलेत ना ते पुढच्या 8 वर्षात रस्त्यावर येतील, हे मी तुम्हाला लिहून देतो. म्हणजे असं आपल्याकडे काही पहिले घडलं नाही असं नाही आहे. आत्ताच काही जमिनीचा भाव वाढला नाही. मी शिरडोनचा आहे, शिरडोनच्या रस्त्याच्या आणि आमच्या घराच्या मध्ये एक मोठं जंगल होतं. तिथल्या एका माणसाने ते विकलं, त्याच्या बापवडिलांचं होतं म्हणून. तर तो गावात अशी फटफटी घेऊन फिरायचा त्या काळी 20, 25, 30 वर्षांपूर्वी, आणि अशी बंदूक घेऊन फिरायचा आणि इतकाचा होता, पण अशी मुशी बिशी ठेवली होती. ओके, 2 बायका पण केल्या होत्या. ओके, आणि हे सगळा प्रकार करत असताना तो रस्त्यावर आला 5 वर्षात, आणि मग फटफटी पण विकली ना, बंदूक पण विकली, आणि आता स्वतःला विकू शकत नाही म्हणून अक्षरशः वाईट दिवस आले आणि नंतर मेला पण लवकरच. त्यामुळे समजून घ्या की जो पैसा असाच येतो ना तुमच्याकडे मेहनतीशिवाय, तो पैसा टिकत नाही, पण तुमच्यातलं जे कौशल्य आणि तुमचा जो स्वाभिमान आणि तुमचा जो आत्मविश्वास आहे तो टोटली तुम्हाला गमवायला कारणीभूत होतो. त्यामुळे यातनं तुम्ही नक्की बाहेर या. मी बोलतो तेव्हा तुम्ही सगळे मन लावून ऐकता, याला एक कारण आहे, मी मनापासून बोलतो. आणि माझी अशी फार इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी संपर्कात असावं. मागच्या वेळी मी आलो, भेटलो, संपर्कात राहा, त्याच्यासाठी मी थोडेच 5 रुपये घेणार होतो तुमच्याकडे, पण कोणीच भेटला नाही. तेच बोललं असतं आमच्या इथे सत्यनारायणची महापूजा आहे तर सगळे तीर्थप्रसादाला आलेच. आता हा प्रकारच तुम्हाला कळत नाही. स्वतःचं भलं तुमचं तुम्ही बघायचंय. जर तुम्ही तुमची आवड शोधलीत तर तुमच्या आवडीसाठी जर तुम्ही मेहनत करायची ठरवली तर सिरियसली सांगू, करायची ठरवलं असं होत नाही. आता मी जर बोललो आज पावसाळ्यात मस्तपैकी बॉक्स क्रिकेट ठेवलाय मी आमच्या इथं, सर कुठे कुठे एंट्री फी किती, एंट्री फी म्हणजे सर अच्छा मग 3ऱ्यापर्यंत बक्षीस आहे, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट याला आहे, मग आम्ही येतो लगेच जमा करून लगेच आता इथनं निघल्यावरच तुम्ही तिकडे डायरेक्टली या. त्यामुळे तुम्ही जर आवड डिफाईन केली ना तर मेहनत करा हे तुम्हाला सांगायला लागणार नाही, कसं प्लॅनिंग करा हे सांगायला लागणार नाही. छोटं मोठं जे मार्गदर्शन द्यायला लागेल ना, आय एम सो लकी की मी ह्या 2 सरांना मला ना फार आवडतात मनापासून. म्हणजे मनापासून ते अटेंड करतात. नाही तर सर लोक काय ना ते गुराख्याला कसं ढोरांच्या सोबत लावून देतात, तसं आला कोण माणूस आता हे साहेब बोलतील, फुलं बिलं देतील, शाली बिली देतील आणि स्वतः मात्र चालायला लागतील. मला काही प्रकारच कळत नाही. मी आल्यानंतर नेहमी बघितलं हे दोन्ही सर नेहमी शांतपणे बसून कुठेतरी मागे पुढे ऐकत असतात. प्रत्येक व्यक्तीकडनं आपण काहीतरी शिकू शकतो. जर आता इथे मला बाजूला बसवलं आणि सरांना बोलायला सांगितलं तर मी काहीतरी शिकेन. जर सर मी बोलते तर सर माझ्यापासून काहीतरी शिकतात.
ही एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगची प्रक्रिया आहे जी शाळेमध्ये आपल्याला शिकवली गेली पाहिजे आणि शिकवली जाते की नाही याच्या बाबतीत मला फार संभ्रम आहे. इथे नाही आहे पण इथे सर्व लोकांवर माझा विश्वास आहे बऱ्यापैकी. नाऊ कम टू व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तुम्ही तुमची आवड शोधायचा प्रयत्न सुरू केला, त्यामध्ये तुम्हाला मदत करणारे शिक्षक, माझ्यासारखी लोक, तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक हे मार्गदर्शक आहेत. त्यांची इच्छा म्हणजे तुमची आवड नाही. एखाद्या काका मामाला वाटतं अरे मला जाम डिप्लोमा करायची इच्छा होती किंवा मला जाम इच्छा होती की मी LLB व्हावा, म्हणून तुम्ही LLB होऊ नका. पहिले समजून घ्या LLB काय, पहिले समजून घ्या हॉटेल मॅनेजमेंट काय, पहिले समजून घ्या कॉम्प्युटरच्या कोर्समध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली काय करावं लागतं. आता असे महाभाग आहेत, 10वीला 46%, 12वीला 36%, नंतर धक्का स्टार्टमध्ये BA आणि मग BA झाल्यानंतर कुठेतरी ना अचानक त्यांना आठवण येते की मला अॅनिमेशन करायचं आहे आणि मग जातात आणि कुठेतरी देतात लाख रुपये आणि मग कुठे भेटला का असा त्याची कॉलर बिलर उलटी करून मी ॲनिमेशन करतो असे स्पाईक बिक काढलेलं असतं. म्हणजे ॲनिमेशनचं स्पेलिंग काय नाही ते बघा आता असं कार्टून बिटून असं आजकाल पिक्चर बाबा ॲनिमेशनचं स्पेलिंग काय तेही माहीत नसतं. तुम्ही समजून घ्या जिथे जाताना. आता समजा तुम्ही घरी असता, घरी गेल्यानंतर आईवड काम कर, हे घ्या ते घ्या, आपण काय बोलतो हिची नेहमीचीच कटकट. त्याचा असा विचार केला तर आई दिवसभरच काम करत असते, बाबा पण दिवसभर काम करत, घरातले म्हणजे आपण बऱ्यापैकी जेंट्स मंडळीच, म्हणजे असं काही दोष देतो असं नाही, आपण सोडून सगळे घरातल्या लेडीज मंडळी कामच करत असतात बऱ्यापैकी. मग जर अशा परिस्थितीत जर तुम्ही ठरवलं की मी एक घरातला सदस्य म्हणून मी कामामध्ये मदत करणार आणि शिकून घेणार, उद्या तुमची किंमत किती असेल माहिती. उद्या समजा जर तुम्ही इथून बाहेर पडलात, काहीतरी मोठी व्यक्ती झालात, कुठेतरी एकटं राहायला लागतंय, जेवण बनवता येतं, आजारी नाही पडणार मरेपर्यंत, 100 वर्षाचा घाल जर हातचं खाल तर घरात बनवलेलं. याच कारणाने माहिती तुम्हाला बऱ्यापैकी स्त्रिया जास्त जगतात शांतपणे, अटॅक पण येत नाही. एक तर शांत असतात, सहनशीलता जास्त असते, दुसरा महत्वाचा भाग असतो बिचाऱ्यांना जेवण बनवता येतं. तुमचा ब्रेकफास्ट असतो कुरकुरे, लंच असतो वडापाव, इव्हिनिंग स्नॅक्स मिसळपाव आणि रात्री कुठेतरी चायनीज, सोबत बॉटल बिटल घेऊन गेला तर झालंच कल्याण. ओके, हा प्रकार जो आहे हा आपल्याला आपल्या इकडचं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी टाळला पाहिजे. आपण स्वतःच आपल्याला घडवलं पाहिजे आणि म्हणून यासाठी तुमच्यावर कुठेतरी एक असा म्हणजे जी काही अशी तुमच्यावर जी काय काजळी चढली आहे तुमच्या विचारांवर, ती साफ करण्यासाठी मी आलोय की तुम्ही सगळे हुशार आहात, सगळ्यांना सगळं येतं. तुम्ही स्वतःला तयार करण्यासाठी कुठेतरी इनिशिएटिव्ह घ्या, सुरुवात करा. साधी इनिशिएटिव्ह बघा आत्ताच काय होऊ शकते. 12वी नंतर तुम्हाला काय करायचं या विषयावर आपण आता सुरुवात करू. कोणीतरी एकाने तरी मला सांगा की मला 12वी नंतर सर हे करायचंय म्हणून मी 12वी आर्ट्सला आलो. काहीही बोललं तरी चालेल, नाही तर साधा असं होईल की गावात शाळा आहे त्या कुठेतरी जाऊन टाइमपास करायचा त्यापेक्षा तुम्ही शाळेत येताय, असा विचार हे जरा चुकीचं निगेटिव्ह जातं. तर किती जणांचा असं कोण मला हाता बोला. व्हेरी गुड, पोलीस व्हायचंय म्हणून मी आर्ट्सला. व्हेरी गुड. एक बसा, मी तुम्हाला सिंपल सांगतो, फार रेअरली ना अतिशय मनाला आवडतील अशी उत्तरं मिळतात. आणि आज वाईट की तुम्ही असं बघा, रिझल्ट लागला 10वीचा, पुन्हा मुलींची भरारी, 12वीचा रिझल्ट लागला, पुन्हा मुलींचं घवघवीत यश. ते पोरं काय करतात काय एक्झॅक्टली. आता काही तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावात असतील त्या टुर्नामेंटचे रिझल्ट पेपरला द्यायचे आहेत किंवा शेवटी पोरांनी 50 काढल्या, असं काय आहे प्रकारे. ते तुम्हाला कुठेतरी या कॉम्पिटिशनमध्ये स्टँड करायलाच पाहिजे. आता पण उत्तर मी विचारलं तर ॲटलिस्ट कुणीतरी पोरींच्या बाजूने बोलला म्हणून पोरांच्या बाजूने कोण बोलणार आहे की सर मी असं काही जाम विचार नाही केला, पण थोडाफार विचार केलाय की एक्झॅक्टली मला करायचं काय आहे. काय 12वी नंतर करायचं काय असं काय ना, आयुष्यातून काय करायचं ठरवलं सांगितलं तरी चालेल. काय करायचं कळलं, आयुष्यभर काय करणार, आयुष्यभर काय करणार कळलं मला. सी हे फार चुकीचं आहे माहिती आहे का. सी काय होतं ना, आता तुम्ही नाही सांगा, तुम्ही साधा विचार करा. आपण आता मस्तीत मस्तीत बोलतोय, तुम्ही रिलॅक्स्ड आहात. आता तुम्ही असा विचार करा, बोलू नको रे, थोबाड वाजवायला इकडे यायचं, तिथे आवाज नाही करायचा. आता असा विचार करा, मी आलोय असं टाइमपासला कुठेतरी तिकडे कड्यावर तुम्हाला भेटलो आणि तुम्ही 4-5 जणांनी मला ओळखत नाही, लगेच तुमच्यातनं असा शिवाजी संचारतो, चुकीचा शिवाजी, आणि मग तुम्ही दादागिरी करणार, काहीतरी विचित्र वागणार. हा जो प्रकार आहे ना, हा 4 जणांच्या जोरावर जोपर्यंत तुम्ही करताय ना तोपर्यंत तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार नाही. एकटा जीव सदाशिव. ओके, तुम्ही एकटेच आयुष्यात आलात आणि एकटेच तुम्ही जाणार आहात आणि तुम्हाला तुमचं आयुष्य घडवताना बऱ्यापैकी तुम्हाला एकट्यालाच बरीच कार्य करायची आहेत, बरेच इनिशिएटिव्ह घ्यायचे आहेत, बरेच डिसिजन घ्यायचे आहेत, बराच त्रास सहन करायचा आहे. त्यामुळे एकटा जर तुम्ही करायचं ठरवलं ना तर तुम्ही ॲटलिस्ट दिवसात ना 1 तास साईडला बसून कुठेतरी स्वतःच्या आयुष्यावर विचार केला पाहिजे आणि मग तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कुठेही अडचण आली, मी आहे अवेलेबल. शनिवार रविवार पनवेलमध्ये असतो आणि बऱ्यापैकी मोकळा असतो.
मोकळा नसेल तरी इकडे नक्कीच जंगलं इतकी आहेत की रामसाईचा अख्खा डोंगर मी फिरतो, तिकडे मी असतो. तुम्ही बोललात सर आम्हाला तुम्ही रविवारी भेटायला याल का, आपण 4 जण, तुम्ही तुमचा डबा आणायचा, मी माझा डबा आणीन, आपण जंगलात फिरता फिरता गप्पा मारू शकतो. पण जंगलात काय करणार जाऊन आता, असेही सॅम्पल असतात. जंगलात गेल्यानंतर किती मजा येते हे जंगलात गेल्यानंतर कळेल. जंगलात जाऊन काय करायचं असे बोलणारी लोक असतात ना, त्यांचा फार प्रॉब्लेम. आपल्याला नशिबाने असं नाही म्हणणार, पण योगायोगाने आपल्या आजूबाजूला किती डोंगर आहेत, असे कित्येक उपक्रम आहेत आणि व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या एवढा लायक माणूस नाही, कारण तुमचं पूर्ण वाढ तुमच्यावर संस्कार या जंगलाचे आहे. पण राहू दे, आता आपण त्यांनी एक त्यांची आवड सांगितली. अशा आवड सांगितलेल्या माणसासाठी आयुष्य कसं सोपं होतं बघा. आता पहिला प्रश्न, मग त्या 12वी आर्ट्सला किंवा आर्ट्स साईड त्यांनी घेतली, ही बरोबर घेतली का? 100% बरोबर साईड. तू म्हणाल का? कारण पोलीस होण्यासाठी किंवा शासकीय कर्मचारी असं ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट म्हणजे काय, BDO, सेल्स टॅक्स ऑफिसर वगैरे वगैरे, अगदी IAS IPS सुद्धा आणि MPSC UPSCचे सगळे सिलेबस आर मोर फ्रेंडली टू आर्ट्स सिलेबस, आर नॉट फ्रेंडली टू अदर सिलेबस असं मी म्हणत नाहीये. पण आर्ट सिलेबस कडनं पास होणारे आणि IAS IPS होणारे, पोलीस होणारे लोक बरेच असतात. होतंय काय आपल्या इकडच्या, आता समजा त्या पोरींनी ठरवलं असेल ना, मार्गदर्शन भेटणार नाही. घरात सकाळी उठल्यापासून भांडी घासणे सगळं करणे या प्रकारामध्ये ना, जी तुमची मानसिक ग्रोथ व्हायला पाहिजे ना, मेंदूचा जो विकास व्हायला पाहिजे, जो स्मार्टनेस यायला पाहिजे, तोच येत नाही. आता तुम्ही म्हणाल की सकाळी उठल्यापासून तुम्ही व्यायाम केला पाहिजे का? ऍक्च्युली ना या गोष्टींची अपेक्षा नसते. जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाता तेव्हा ही अपेक्षा असते की तुम्ही एक ॲव्हरेज विद्यार्थी असावं, म्हणजे अगदीच वय 18 आणि वजन मात्र 85 असं नसावं, किंवा वय 18 आणि वजन मात्र 28 असं पण नसावं, पण ॲव्हरेज आपल्याकडची खेडेगावातली मुलं असतात. आता दुसरा भाग, आता त्यांनाच प्रश्न विचारावा लागेल की जर तुम्हाला BA नंतर तुम्ही पोलीस होणार की नाही, मग त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची तयारी काय केली आहे सर? व्यायाममध्ये रनिंग वगैरे व्यायाम सकाळी उठूनच करते. आणि आहे की नाही, मी तर ते बोललो की व्यायामाची तर गरज नाही, म्हणजे हे चुकीचं बोललं मी थोडंफार, पण तरी मी काय असं बोलतोय, तुम्ही खेडेगावातले पोरं आहेत. आता मी बोललो इकडे काहीतरी आलंय चला धावत, तर पनवेलला पोचाल 1 तासात सगळे, म्हणजे मी गॅरंटी देतो सगळे पोचाल. त्यासाठी काही तुम्ही दररोज धावायची गरज नाही. आणि ते जर समजा रानसेच्या वाडीत गेला तर तो पोरगा 15 मिनिटात पोहोचेल, पण कुठून पोहोचेल तर त्याचं त्याला माहिती. असं कुठं तरी जंगलातनं जाईल. बरीचशी पोरांना ताऱ्याला येतात शाळेत. तर एक दिवस आम्ही गाडी घेऊन निघालो रानसेगाला, आणि आम्ही असं येत होतो असं भटकत, मध्ये थोडी गाडी अडकली आमची, आणि तो राम पोचला होता शाळेत ताऱ्याच्या, आम्ही पोचायच्या आधी. आम्ही शॉक, राम कसा पोचला? सर असा मधल्या रस्त्याने मी येतो. बघा, आता आपल्या इकडचा एरिया आपल्यालाच माहीत नाही. त्यामुळे मला म्हणायचं ना, हा भाग तुमचा थोडा बरोबर आहे, पण यामध्ये ॲडिशनल भाग आहे तयारी. जर समजा मला उद्या एक परीक्षा द्यायची, त्या परीक्षेची काहीतरी तयारी असेल ना, तिचे काहीतरी भाग असतील. तसा पोलीस होण्यासाठी एक लेखी परीक्षा द्यावी लागते. त्या लेखी परीक्षेनंतर जर तुम्ही साधे पोलीस म्हणजे प्रायमरी पोलीसची परीक्षा देताय, तर त्यानंतर तुमची फिजिकल फिटनेस वगैरे बघितला. मग तुम्ही समजा विचार करा, सब इन्स्पेक्टरची परीक्षा देताय, तर तुम्ही IAS IPSची, म्हणजे कसं असतं की जर तुम्ही समजा वाघाच्या शिकारीला निघालात तयारी करून, तर वाघ नाही मिळाला तर ॲटलीस्ट डुक्कर काहीतरी दुसरा प्राणी ॲटलीस्ट ससा तर मिळेल की नाही. म्हणजे जर तुम्ही IAS IPSची तयारी केली तर तुम्ही पोलीस नक्कीच होणार आहे. म्हणजे UPSCची तयारी केली, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची, तर तुम्ही MPSC नक्की पास होणार. मग त्यासाठी नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम. म्हणजे नेहमी स्वप्न भव्य दिव्य ठेवायचं, फक्त ते झोपेत नाही बघायचं, ते बघायचं दिवसा, आणि त्याच्यासाठी मेहनत पण इतकी करायची की रात्रीचे दिवस झाले पाहिजेत. आता हे रात्रीचे दिवस आपले फक्त हळदी, पाचवी, साखरपुडे आणि लग्न यांनाच होतात. अगदी सत्यनारायणच्या पूजेला पण रात्रभर पत्ते कुटणारी लोक मला माहिती आहेत. ओके, आता यातनं तुम्ही बाहेर आलं पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी आणि ज्यांना पोलीस व्हायचं त्यांच्यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट, व्यायाम ही सगळ्यांची आवडती गोष्ट असली पाहिजे की त्याच्याने माणसाचं ना नुसतं शारीरिक बळ वाढत नाही, मानसिक मनोधैर्य पण वाढतं, आत्मविश्वास वाढतो. आणि म्हणून मी असं ऐकलंय, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, म्हणतात की लोकमान्य टिळकांनी ना काहीतरी मध्ये गॅप घेऊन, म्हणजे फेलबिल नव्हते झाले, बिचारे अतिशय हुशार होते, व्यायाम करण्यासाठी, शरीर प्रकृती निकोप करण्यासाठी त्यांनी 1 वर्ष गॅप घेतला, व्यायाम केला भरपूर, आणि अशा प्रकारे ते इतकं सगळं बिझी आयुष्य जगताना बरेच जगले. मी इतकं बिझी आयुष्य असतानाही. मग तुम्ही किती मेहनत करता? आता ती पोरगी बोलली की मी थोडाफार व्यायाम करते, म्हणजे काहीतरी करत असेल ना, कौतुकास्पद गोष्ट आहे. आपल्याकडे स्त्रियांनी व्यायाम करायचाच नसतो असं अजूनही खेडेगावात वाटतं लोकांना. तेव्हा बाबा रामदेव सांगतो सकाळी दररोज फापू करायला, पण रिअली स्पीकिंग असा आपल्याकडे गैरसमज आहे. त्यामुळे जर त्या विचारातनं बाहेर आलं की तुम्ही सगळ्यांनीच व्यायाम करायचा आहे, पण मेंदूचा पण करायचा आहे. आणि त्यासाठी जर त्यांनी असा विचार केला असता की मी दररोज कधीतरी 15 दिवसातनं पनवेलला जाते,
बुक स्टॉलला जाऊन जर मी एक पुस्तक आणलं की पोलीस भरतीशी संबंधित किंवा MPSCशी संबंधित, तर ते एक पुस्तक जर त्यांनी दररोज 20 पानं वाचायची ठरवली ना, तर त्यांची 10वीपासून आत्तापर्यंत 4 पारायणं झाली असती एका पुस्तकाची. आणि जर समजा त्या माझ्याकडे आल्या असत्या नंतर आणि म्हटलं असतं काय तयारी आहे, तर त्यानंतर त्यांना जो त्यांच्या तयारीसाठी किंवा त्यांना तयार करण्यासाठी जी थोडीफार मेहनत घ्यावी लागली असती ती माझी 50% कमी झाली असती. कारण त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये आहे ते. म्हणजे जर मातीच तुम्हाला मी सुकी माती दिली तर त्याचा मडका बनवायला तुम्हाला अर्धा दिवस लागेल, पण जर ओली चांगली सगळी बनवलेली माती दिली तर तुम्ही 1 मिनिटात 10 मडकी बनवू शकता. प्रोफेशनल असेल तर अगदी 10 नक्की बनवेल. म्हणजे यू हॅव टू कम टू दॅट स्टेज. तुम्ही कुठेतरी स्वतःची पूर्वतयारी दाखवली पाहिजे. त्यामुळे जर आपण असा विचार केला की यांना पोलीस व्हायचे, तर अजून कोणाला असं वाटतं की बाबा त्यांना पोलीस व्हायचंय किंवा पोलीस होणं हे इंटरेस्टिंग आहे किंवा पोलिसांकडे अजूनही लोक आदराने आणि भीतीयुक्त आदराने बघतात, किंवा पोलीस ही खरोखर समाजाची एक चांगली सेवा आहे ज्या सेवेमार्फत तुम्ही समाजाला बदलवू शकता, असा विचार करा. पनवेल तालुक्यातल्या सगळ्या पोलिसांनी पैसे खायचे बंद केले, काय होईल? पनवेल तालुका आदर्श म्हणून घोषित करण्यात येईल 1 वर्षाच्या आत. कारण जर समाजाला जे वळण लावणार आहे तेच त्यांनाच वळण कोणी लावलेलं नाही, म्हणून आज देशावर इतकी वाईट स्थिती आली. समाज घडवण्याचं 2 व्यक्ती प्रमुख काम करतात, कार्य करतात. एक शिक्षक आणि दुसरे प्रमुख व्यक्ती म्हणजे जे अशा प्रकारची शासन व्यवस्था सुव्यवस्थित ठेवतात. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पासून पोलीस इज द वन ऑफ द मेन घटक. आणि अशा या महत्त्वाच्या सेवेमध्ये जायला तुम्ही मागे पुढे नाही बघितलं पाहिजे. मी तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं अजून काही बोललोच नाही, कारण त्याचं कसं होतं, आपल्याला आपलं घर सुटत नाही. म्हणजे शेत विकीत चला शेताचा बांध हलून नाही देणार, अशी आपल्या इकडची म्हणजे कंपाऊंडवरच दिवस रात्र भांडत असतात लोक. याने इकडे जे खुटा मारला, याने तिकडं मारला. तुमच्या गावात याने विजा असेल, आहे का नाही? मग हा प्रकार आहे. तर आपल्याला घर सुटत नाही. अर्धे पंजाब आणि नेपाळी सगळे तिकडे आर्मीमध्ये असतात आणि नेव्हीमध्ये असतात, आपण नसतो. मग हे जर तुम्हाला सगळ्यांना कळत असेल, तुमच्यातल्या आता जरा हात वर करून मला सांगा की किती जणांना पोलीस व्हायचंय? चला 2-1 वर आला. यात पण पोलीस म्हणजे यात पण पोरीच. म्हणजे आपल्या इथे सगळ्या अहिल्याबाई आहे, सॉरी काय सावित्रीबाई आहेत बहुतेक. इकडे एकही ज्योतिबा फुले नाही आहेत किंवा आगरकर नाही आहेत की जरा ऑफबीट किंवा लाजताव कशाला जेवायला देतात बाकीचे लोक. तुम्हाला कुणालाच पोलीस नाही बनायचं. चला चोर किती जणांना म्हणायचं? आता त्यांना पकडायला पाहिजे का नाही कोणतरी? हा काय बनायचं काय? ए नीटबास तुला बोलतोय. हा कोणाला पोलीस पण नाही बनायचं, मग बनायचं तरी काय? बापरे, इतकी वाईट परिस्थिती नसावी. ओके, 2 नाही, जर तुम्ही 10 जण येणार असाल तर दर रविवारी मी पनवेलला तुम्हाला शिकवायला तयार आहे. अगदी आता इथे फुकट शब्द परत वापरणार होतो, पण मुद्दामून वापरणार नाही. यासाठी आल्या 1000 रुपये भरायचे. जर तुम्ही वर्षभर आलात ना तर 1000 रुपये परत. वर्षभर यायचं, 80% प्रेझेंटी असेल त्याचे 1000 रुपये परत. सिंपल हिशोब आहे का नाही? आता एक पोरीला काय शिकवणार? माती. म्हणजे मला पण माझी पण काही किंमत आहे की नाही? ॲटलिस्ट इतकी पोरं आहेत आणि अजून काहीतरी आहेत, 65 पोरं आहेत ना. 65 मधले ॲटलिस्ट 25 आले पाहिजेत. म्हणजे 5 ॲबसेंट असतील तर 20 जणांना शिकवायला मजा वाटेल ना. असं थोडंच आहे. तुझी जबाबदारी आहे. तू 20 पोरं पोरी, काही हिशोब नाही. सिंपल, अगदी 10वी पासून वय वर्ष 22-23 पर्यंत कोणीही येऊ शकतो. फक्त प्रेझेंटी महत्वाचे. आल्यावर पहिल्या दिवशी पैसे द्यायचे, ते बाजूला ठेवले जातील. ते आम्ही जमा पण नाही करणार आमच्या ट्रस्टच्या अकाउंटला. बाजूला ठेवू, तुम्ही यायचं. तुम्ही 1 वर्ष आलात की तुम्हाला ते परत 80% प्रेझेंटी ज्याची असेल त्याला पण यायचं. सिरियसली एक वही घेऊन यायचं. अशा प्रकारे आपण बॅच चालू करू शकतो. कशासाठी? तुमच्या मानसिक तयारीसाठी. तुम्हाला जर तयारी करायची आणि याच्यामध्ये काय पोलीस भरती होणार आहे का? नाही. मी तुम्हाला तयार करायचा विचार करतोय स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. मी जर BA होणार आहे, जर माझा मित्र BCom होणार आहे, जर माझी मैत्रीण BSc होणार आहे, जर आमचा ITI झाला आहे, तमका आमचा डिप्लोमा करतोय, तर ह्या सगळ्या शिक्षणाच्या नंतर त्या माणसाला नोकरी मिळवण्यासाठी काय करायचं असतं याची एक पूर्वतयारी आपल्याकडे कोणीच करून घेत नाही. आणि शाळांमध्ये हे सगळं सांगायची शिक्षकांना गरज वाटत नाही. आणि जे शिक्षक सांगतात त्यांच्या मागे इतरही कामं असतात. म्हणजे शाळेमधले टॉयलेट बांधायचं आणि टॉयलेटवर सुपरविजन करायचं काम पण शिक्षक करतात. या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षकांची क्वालिटी डाऊन होते. तरी आता बऱ्यापैकी एक काम कमी केलं की परीक्षा कमी केल्या. त्या परीक्षा कमी केल्याने शिक्षकांना चांगले उपक्रम राबवता येतील, पण ते उपक्रम राबवून घेण्यासाठी तुमची तशी मानसिकता असली पाहिजे. आम्ही मध्ये एका चांगल्या शाळेवर गेलो होतो. तुम्ही कंटाळत नाही ना? तर मध्ये एका शाळेवर गेलो होतो. मी पक्क्या मताचा आहे, आमच्या मॅडम पण पक्क्या मताच्या आहेत, की परीक्षा बंद केल्या शासनाने ही फार मोठी घोडचूक केली. आम्ही आत्ता बारामतीमध्ये 12 व्याख्यानं दिली, काही 7-8 हजार लोकांशी बोललो, विद्यार्थ्यांशी.
त्यामध्ये एका शाळेमध्ये असेच बसलो होतो तेव्हा एका शिक्षकाने मुख्याध्यापकांनी आम्हाला एक मत दिलं आणि ते मत ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की एका गोष्टीकडे बघण्याचा एका व्यक्तीचा दृष्टिकोन आणि त्याच्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीचा दृष्टिकोन किती एक्झॅक्टली उलटा असू शकतो आणि तो किती योग्य असू शकतो. उदाहरणार्थ ते सर असं आम्हाला म्हणाले की सर आता परीक्षा बंद झालेत ना, आम्ही आमच्या शाळेमध्ये ना मुलांकडनं छान छान उपक्रम करून घेतो. म्हणजे मुलांना धड्यावरचे प्रश्न लिहून आणायला सांगितले की पोरं चक्क गाईडमधनं कॉपी मारून आणतात. त्याच्यापेक्षा आम्ही आता आपले सगळे उतार्यावरचे प्रश्न असतात आणि असे खोचक प्रश्न असतात की ते मुलांना वाचल्याशिवाय देता येणार. त्यामुळे तुमची जी क्रिएटिव्हिटी आणि विचारशक्ती आहे त्याला चालना मिळते. त्या शिक्षकांनी केलेला हा विचार. दुसरा प्रकार ते म्हणाले अगदी दुसरी तिसरीच्या पोरांना पण आम्ही साधा प्रोजेक्ट देतो. आज घरी जाऊन 5 फळभाज्यांची नावं आणि माहिती लिहून आण, कशाही प्रकारची चालेल, 10 ओळीत आणायची. मग काही मुलं वांग्याची आणतात, काही लोक फरसबी आणतात, काही आणतात. आईच्या सोबत त्या कारणाने तर बसतात. म्हणजे घरात जेवण बनत असताना भाजीचं काम सांगितलं म्हणजे आई बोलते बस इथे, आता काय सांगू तुला वांग्याविषयी सांग. मग ते सांगते वांग्याविषयी असा असतो तसा असतो. असं करत करत म्हणाले की अगदी बीटी वांग म्हणजे काय ते बीटी प्रकरण आलं ना त्याच्याविषयी लिहिणारी पण हुशार पोरं आहेत. म्हणजे तुम्हाला घडवण्याचं काम होतं. IAS ऑफिसर किंवा UPSC MPSC मध्ये तुमच्या शालेय अभ्यासाव्यतिरिक्त तुमचं जनरल नॉलेज, तुमचा स्मार्टनेस, तुमच्या चरित्राचा पुढच्या सेवेच्या दृष्टीने तुम्ही किती उपयोगी आहात या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आणि या सगळ्याचा अभ्यास करत असताना जर तुम्ही तुमच्या आयुष्याची ग्रॅज्युएशन पर्यंतची 20 वर्ष घडवलेच गेले नसाल तर कसं होईल? नाही, मग तुमच्या आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? मग तुमच्यामध्ये ते गुण सापडणारच नाही. म्हणजे टीम स्पिरिट, तुमच्यामध्ये ते इनिशिएटिव्ह घेण्याची धडाडी, तुमच्यामध्ये ते कुठेतरी असं एक प्रकारचं म्हणजे म्हणतात ना प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे काय? प्रसंगावधान वगैरे, धैर्य, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये नसतातच. आपण 4 जण असलो की भाई आणि मग नंतर बाई असा प्रकार होतो. हा जो प्रकार म्हणजे तो शब्द मी त्या चुकीच्या अर्थाने नाही वापरला, पण आपण एकदम सगळेच पट्टू असतो. 10 जण असताना सगळेच दादागिरी करतात. हळदीला नेहमीच भांडण होतात कारण इकडचा एक ग्रुप असतो तिकडचा एक ग्रुप असतो. एकट्याने काम करण्यासाठी करण्याचा सुळका किती जण चढले? आता बाजूला एक सुळका आहे, बाहेर गावची लोक येतात आणि चढतात. आपण चढायला नको का? आपल्याला असं वाटायला नको का? एव्हरेस्ट तेनसिंग नोर्गे शेर्पा होते, ते चढले, पण एडमंड हिलरी तिकडचा नव्हता. ती टीम त्यांनी युरोप आणि न्यूझीलंड मधून आणलेली होती आणि त्याच्या आधी 200 लोक तिथे मेले होते तो सुळका चढताना एव्हरेस्टचा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांमध्ये ना अशी आतून जाम एनर्जी आहे, ती योग्य ठिकाणी वापरा. क्रिकेटच्या बॅटवर वापरा नाही म्हणत, पण इतर पण करायचं. तुम्ही क्रिकेटच्या बॅटनी पोट भरणार आहात का? सगळे भरणार आहात का? नाही. त्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी पावलं टाकायचे. मग जर आता त्यांनी एक करिअर सांगितलं आणि पोलीस होण्याच्या दृष्टीने आपण काहीतरी तुमची तयारी करून घेऊ. बाहेर अशा बरीच दुकानं आहेत की जिथे सांगतात आपण असं करू तसं करू, एवढे सिलेक्ट झाले, पण पैसे भरपूर घेतात आणि विनाकारण घेतात. आणि मार्गदर्शन करणारे कोण शेवटी? कोण? ते लोक काय अशा आमच्यासारखी अगदी सायंटिस्ट नसतात. त्यामुळे त्यांची एक कुवत आहे, त्यांचं ते दुकान आहे. म्हणजे तुम्हाला पोलीस बनायचं कसं हे सांगताना ते त्यांचं घर चालवतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ठिकाणी जायला हरकत नाही, पण बऱ्याच ठिकाणी प्रोफेशनलिझम नसतं. तुमच्यामध्ये तुम्हाला जर प्रोफेशनलिझम हवं तर तुम्हाला अशा लोकांचं सांगितलेलं ऐकलं पाहिजे. म्हणजे पहिल्या लेक्चरला याल कदाचित 25 जण, पण आल्यानंतर दुसऱ्या लेक्चरला 5 पण नाही येणार. कारण मी जर इथे इतकी जण असताना इतका असा याच्याने बोलतोय, ते 5 जण असली की मी अगदी कच्चा खातो त्यांना. म्हणजे मी टॉलरेट करूच शकत नाही कुणाचाही मूर्खपणा. त्यामुळे हे समजून सहन करायची इच्छा असेल तरच तुम्ही यायचं. आता येऊया पुढच्या भागात. आर्ट्स क्षेत्रामध्ये जर तुम्ही आहात तर आर्ट्सशी संबंधितच पुढचे सगळी शिक्षणाच्या शाखा आणि पुढच्या सगळ्या व्यवसायाच्या शाखा तुम्हाला उपलब्ध आहेत का? प्रश्न कळला? म्हणून एक आर्ट्सचे विद्यार्थी म्हणून तुम्ही याच्या पुढे आर्ट्स या क्षेत्रातच कार्यरत राहणार आहात का, की तुम्हाला इतर क्षेत्रातही काम करायला संधी आणि म्हणजे संधी नाही नुसती तर तुमची पात्रता असते का? तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट झालात, समजा तुम्ही एक मराठी BA केला, तर उद्या तुम्ही तुमचं वर्कशॉप खोलू शकता का? आता हे तर सोपा प्रश्न झाला, येस किंवा नो. बोला. अरे बोलायला पाहिजे की नाही? सगळ्या पोरींकडनं कोण उत्तर घेईल? त्यांची पार्टी क्लोज, आता तुमची पार्टी चालू. हा बोला. हा बोलचे पैसे नको देऊस. हा बोल. आता येस किंवा नो बोलायला काय? प्रश्न कळला? येस. कसा? जो येस बोलला तो उभा राहा. आता येस बोलून काय येस नो बोला तर येस टॉस पण केला असेल तोपर्यंत. अरे येस आला बोलते, छापा आला, येस. असं थोडंच आहे. येस का आणि कसं सांगा? काहीतरी बोलायला का हरकत आहे? तुम्ही माहितीये मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतोय ना तेव्हा तुम्ही एक मोठी आपापसात नाही काय रे काय ना कधी आवाज केलेला लगेच सगळा बोलणं बंद होईल. 8 दिवस गप्प बसशील. हा
महत्वाची गोष्ट आहे ना, तुम्ही हे जे आपापसात बोलता ना, याच्यापेक्षा एक महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा मी इथे प्रश्न विचारला, आता मी नेहमीची व्यक्ती नाही, त्याचं सरांनी विचारलं असतं तर लगेच असं छाती काढून उभे राहिले असते, कारण ते रेग्युलर आहे. यामध्ये तुमचा एक गुण चेक होतो, तो म्हणजे पब्लिक फिअर. पब्लिक नवीन माणसासमोर किंवा अननोन व्यक्तीसमोर किंवा असा जरा डॅशिंग असतो किंवा जरा दादागिरी करण्याचा, अशा लोकांसमोर आपण एकदम कच करतो. पब्लिक स्पीकिंग किंवा पब्लिक फिअर किंवा ग्रुप म्हणजे समूहावर समोर बोलण्याची जर तुम्ही क्षमता डेव्हलप केली तर ती डेव्हलप होते क्लासमध्ये. क्लासमध्ये जर प्रश्न विचारला उत्तर येत नाही म्हणजे उभं राहायचं नाही असं आहे का? तर मी अमक्याला विचारलं, ए बाबा तू सांग, त्यांनी उभं राहायचं नाही असं कुठे लिहिलंय का? उभं राहायला. मी त्याला विचारलं, हां सांग. तो सांगू शकतो, सर मी याच्या आधी विचार केला नव्हता त्यामुळे मला आता उत्तर देता येत नाही, सॉरी. हे उत्तर आहे, हे माहितीच नाही आपल्या घरात. आपल्या वडिलांना तरी तो विचारला, आज झाला आता हे काय उत्तर? तुम्ही सांगू शकता, मी आता खेळायला चाललोय, खेळून आल्यानंतर जेवणार आहे फुकटचं, आणि जेवल्यानंतर परत खेळायला जाणार आहे, आणि परत संध्याकाळी येणार आहे, आणि परत खाणार आहे, आणि परत खेळायला जाणार आहे. काय प्रॉब्लेम आहे? तुला हा प्रॉब्लेम आहे, तू काहीच घरातलं काम नाही करत. तुम्हाला सांगा, म्हणजे 3 कामं सांगतील, तुम्ही सांगायचं ही 3 कामांमध्ये मला 2 कामं तर बिलकुल आवडली नाही, 1 काम आहे ते मी करणार. चालेल, पण नक्की याच्या आधी काहीच करत नव्हतं, 1 काम तर करशील, आहे की नाही? पप्पा खुश. त्यामुळे घरामध्ये पण हा संवाद नाहीये. हा संवाद आला पाहिजे कुठेतरी, म्हणजे संवादाची सुरुवात झाली तरच तो कुठेतरी सुसंवाद होईल. हा पण बाप घरात तर पोरगा बाहेर, नाही पोरगा घरात तर बाप बाहेर, किंवा पोरगा तेव्हाच घरात येतो जेव्हा बाप बाहेर असतो. यू हॅव टू कम आउट ऑफ दिस. तुम्हाला संस्कार करणारे आणि तुमच्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे आई बाबा पहिले आहेत, मग शिक्षक आहेत, मग कुठले तरी असे चांगले मार्गदर्शक असतील. त्यामुळे तुम्ही हा संवाद वाढवण्यासाठी पहिल्यांदा व्यवस्थित बोलायला शिका. आणि मग या दृष्टीने जर आपण असं विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर येस होतं का? येस. प्रत्येक गोष्ट करू शकतो. BSc ग्रॅज्युएट असं काम करू शकतो जे आर्ट्सवाल्याचं काम आहे. म्हणजे आता सिरियसली सांगायचं तर कथा लेखन, कादंबऱ्या लेखन, स्फुट लेखन, किंवा समजा कुठेतरी कविता करणे, वर्तमानपत्रात लेख लिहिणे, सगळे काय आर्ट्सवालेच लिहितात का? सगळे काही जर्नलिझमवालेच लिहितात का? नाही. हे काम बऱ्याच वेळा सायन्स आता मला बराच आग्रह होतो, प्लीज आमच्या वर्तमानपत्रात आर्टिकल लिहा. मला घाम येतो, मला मदत करतात या, त्या BSc ग्रॅज्युएट आहे, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी सायंटिस्ट आहे. आम्ही दोघे मिळून 10 मिनिटात एक लेख लिहितो, कारण बऱ्याच वेळा वेळच नसतो, आणि मग तो देतो, कारण 8 दिवसात मला एक लेख द्यायचा असतो एका वर्तमानपत्राला. आता तुम्ही समजून घ्या, हे झालं त्याचं. नेटवर जर तुम्ही शोधायला लागलात तर माझे कमीत कमी 200-250 तुम्हाला लेख मिळतील, कमीत कमी 200-250 व्हिडिओज मिळतील. हे सगळं आम्ही बसून करतो. मग मी आता आर्ट्स फील्डशी संबंधित नाही, जेव्हा ही सगळी कामं आर्ट्स फील्डशी आहेत संबंधित. माझं ऑफिसचं काम सांभाळून मी करतो का? आवड. मला हे आवडतं म्हणून मला सवड मिळते. आणि योगाने किंवा आमची अशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आम्ही दोघं मिळून करतो. आणि हे समजणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. भोसले सरांनी मागच्या 1.5-2 वर्षामध्ये हे त्यांनी ऑब्झर्व केलं. त्यांना मी कधीही सांगितलं नाही, ओळख पण नसेल करून दिली की बाबा या वैशाली आहेत, माझ्या मिसेस आहेत वगैरे. हे स्वतःचं अंडरस्टँडिंग आहे, जे तुम्ही जर समाजाचा विचार केला तर ती मॅच्युरिटी तुमच्यामध्ये येते. तुम्ही विचार करायला तर हवं ना. आता विचारलं तो फॅन कसा फिरतो सांगा, किती जण सांगू शकतील? फॅन काय लाईटीवर असं पण बोलतील. नाही म्हणजे आता यात काय सांगितलं ना लाईटीवर, किती वेळा सांगायचं? असे पण असतात संधी. आता जर तुम्हाला ते माहीत नसेल, म्हणजे तुमची क्युरिओसिटी नावाची जी तुमच्यात एक उपलब्ध, म्हणजे तुमच्यामध्ये जे अशी काय म्हणतात क्युरिओसिटी, उत्सुकता, ओके, जिज्ञासा, व्हेरी राईट वर्ड, जे जिज्ञासा, तिला तुम्ही मारून टाकली मागच्या 18 वर्षात, पुढच्या 5-10 वर्षात तुम्ही तिला जागृत करू शकता. करा, शोधा म्हणजे सापडेल. ओके, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. जो थांबला तो संपला, जो थांबला त्याचा कार्यभाग नसला. हे सगळं काहीतरी लहान 10वीपर्यंत यायचं, एक ओळ द्यायचं, सांगतं लिहा याच्यावर 15 ओळी. मग आपण म्हणतो या काय डोक्याला ताप देतो, पण आता त्याचा अर्थ कळतोय. ही संतांची जी वाक्य आहेत ना, ही म्हणजे अक्षरशः तुमच्या आयुष्याच्या गाईडलाईन्स आहेत. आयुष्याविषयी तुम्ही काय करायचं हे सगळं त्यात सांगितलंय. थांबू नका म्हणजे काय? बस स्टँडवर थांबू नका, बस स्टँडवर थांबा तेव्हाच बस भेटेल. बस स्टँडसाठी नाही तो डायलॉग, आयुष्यासाठी आहे. तुम्ही जर 30 गोष्ट सारखे करताय, दररोज जर क्रिकेटच खेळताय, तर नंतर तुम्ही समजा जर कुठेतरी चांगले ऑफिसर झालात आणि एखाद्या मोठ्या क्लबमध्ये गेलात तर कळेल की क्लबमध्ये क्रिकेट नसतोच. तिकडे टेबल टेनिस असतो, बिलियर्ड्स असतो, बॅडमिंटन असतो, पूल असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच नसतात. आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे अवेलेबल नाही, पण स्विमिंग पूल असतो. पोरका होता, अरे हां गावात विहीर होती पण मी कधी गेलोच नाही विहिरीवर. पोरी म्हणतात हां कपडे धुवायला नेहमी जायचो तळ्यावर, पण कधी पडलेच नाही, तर पोहताच येत नाही. असा जो प्रकार आहे ना अवलटपणा, या गोष्टीतनं तुम्ही बाहेर आलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला येईल. आता सांगा मला किती जण आतापर्यंत झाडाच्या टोकापर्यंत गेले चिंचा काढायला, तरी यातले मी सांगतो तुम्हाला ॲटलिस्ट 5-7% मिळतील की जे चिंचेच्या झाडावर कधी चढलेच नाही. आता चिंचेचं झाड नाही आहे का, त्याला काही चिंचा येत नाही का, त्या चिंचा काही पिकत नाही का, तुमच्या मैत्रिणींना त्या नको असतात का? त्या त्याच्याला विकत घेऊन देत ना चॉकलेट त्याच्यापेक्षा. असा प्रकार आहे. तुम्ही समजून घेत नाही की तुमच्यातल्या प्रत्येक कौशल्याचा आयुष्यामध्ये कुठेतरी उपयोग होतो. एक महत्वाचं वाक्य जे बहुतेक मीच तयार केलंय की तुम्ही आयुष्यात केलेल्या मेहनतीचा कुठे ना कुठेतरी उपयोग होतो. मी खूप मेहनत केली एखाद्या वेळी आणि नंतर त्याचा लगेच उपयोग झाला नाही, पण आयुष्यात त्याचा उपयोग होणार.
आज तुम्ही तुमची जी स्किल डेव्हलप करणार आहात त्याचा कुठेतरी उपयोग होईल. या स्किलमध्ये तुम्ही काय शोधू शकत होतात बघा. एक आर्ट्सचे विद्यार्थी म्हणून तुमच्या पुढे ज्या शाखा आहेत की तुम्ही BA होणार आहात. आता BA तुम्ही बऱ्याच विषयात होऊ शकता, पण तुम्हाला मी जर विचारलं बाबा कुठला विषय आवडतो, तर बाबा कुठला विषय आवडतो तुला, 3 नंबरचा बेंचचा राईट साईडचा बोर्ड, कुठला विषय आवडतो? कुठला तरी विषय आवडतो ना? मराठी विषय आवडतो. हां, पोरींनी सांगा. चला, तुला कुठला विषय आवडतो? इंग्रजी. ओके बाबा, तू काही खाली मान घातली तरी तू मला दिसणार माझं. हां, त्यामुळे तू तू आता तू मागं बघितलं तरी मी तुझ्याकडेच बघतोय. हां, तू सांग मला. हां, तुला कुठला विषय आवडतो? आत्ता विचार केला झटपट, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट सारखा उत्तर दिला. हां, ए बाय शेवटची. हां, सांग आता काय करते? सगळ्यांना मराठीच आवडतो म्हणजे इकडे सगळे प्रख्यात्रे पु ल देशपांडे वगैरे वगैरे होणार येतो. हां, कुठला पुस्तक आहे बाई इकडे बघ. आता मराठीमधला अभ्यासाव्यतिरिक्तचा कुठला पुस्तक तू वाचला? आता प्रख्यात्रेंचा कुठला पुस्तक तू वाचला? ठीक आहे, प्रख्यात्रेंचा फुल फॉर्म सांगतो. त्या पोरीला विचारीला सांग, बऱ्यापैकी माहिती आहे, तिचं काहीतरी होईल. ओके, तुम्ही जर असं बोलणार असाल तर हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा नोकरीला वगैरे जातात ना, तुम्ही ग्रॅज्युएट झाला आणि तिथे पण असे साहेब बोलणार, मग बळा कुठला विषय आवडतो? सर मराठी. मग बळा कुठला विषय वाचला याच्या व्यतिरिक्त, अभ्यासाव्यतिरिक्त? ते पण करतात, चल ठीक आहे. असं होतं. तुम्ही असंच नाही वागू शकत. तुम्ही आता असंच कसं उत्तर देणार? म्हणजे बघा, तुम्ही विचार करत नाही की नाही. आता या सगळ्या बोलण्यामध्ये मी तुम्हाला बिलकुल नकारात्मक भाग सांगू इच्छित नाही की तुम्ही विचार करत नाही. मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की तुम्ही विचार करायला लागता. इफ इट इज ॲग्रीड फॅक्ट, आपण आजपासून असं ठरवतोय की ॲटलिस्ट स्वतःच्या आवडीबाबत, ज्या आवडीमध्ये मी पुढचं शिक्षण घेणार आहे आणि त्या आवडीच्या विषयाशी संबंधित मी पुढे माझा रोजगार निवडणार आहे. म्हणजे रोजगार हा माझ्यासाठी काम नसेल, ती माझ्यासाठी एन्जॉयमेंट असेल. म्हणजे आयुष्य हा माझ्यासाठी ॲक्च्युली परीक्षा नसेल, तो माझ्यासाठी रेग्युलर बेसिसचा टाइमपास किंवा असं काहीतरी एक एन्जॉयबल गोष्ट असेल, तर तुम्हाला कुठल्याच देवाधर्माच्या आणि बुवा बाबाच्या मागे लागायला नको. तुम्हाला त्यासाठी वेगळा क्लब शोधायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी अशा सोशल वर्कमध्ये इन्व्हॉल्व व्हायची गरज नाही. कारण तुमचं जे काम करतात तेच तुम्ही सचोटीने आणि विवेकबुद्धी शाबूत ठेवून केलं तर ती एक समाजाची केलेली सेवा आहे. आज जो महागाई वगैरे झालेली आहे मार्केटमध्ये, त्याचा सिंपल भाव आहे. तुमच्या घरात जेव्हा तुम्ही मेथीची भाजी किंवा तुमच्याकडे कुठली भाजी होते, कारले बदले पडवळ, तेव्हा पडवळचा जो किलोचा रेट तुम्ही विकता आणि तोच तुमच्यापासून असलेल्या फक्त 10 किलोमीटरवरच्या न्यू पनवेलमधल्या एका घरामध्ये जाऊन बाई विकते एखादा पडवळ, तो रेट हा डबल ट्रिपल झालेला असतो. यामध्ये सचोटी विवेक कुठे राहिलाच नाही. यामध्ये सगळा लबाडपणा आहे. तुम्ही त्या लबाडपणापासून दूर राहून जर तुमचा रोजगार निवडलात, जो तुमच्या आवडीचा आहे, तर सगळं जगच नंदनवन अगदी स्वर्ग बनेल. मग स्वर्ग तुम्हाला शोधायची पण गरज नाही देवाधर्माच्या मागे लागून. स्वर्ग पृथ्वीवरच सापडेल. मग या दृष्टीने जर आता समजा तुम्ही विषयच नाही निवडला, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर मला सांगा, आर्ट्सचे BAचे विषय. ओके, आता सरांनी सांगितलेला एक चांगला विषय पर्यावरण. जो जंगलात फिरलाय, ज्याला जंगलात राहायला आवडतं, तो पर्यावरण विषय निवडणार. नुसता नाही BA होणार, MA होणार, PhD होणार. कारण नवीन नवीन तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी आहे मेकॅनिकल इंजिनियर, काम करतो न्यूक्लिअर सायंटिस्ट, ज्याचा संबंध आहे वेल्डिंग आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग नावाच्या काहीतरी फील्डशी. मी लेक्चर घेतो खगोलशास्त्रावर, मी लेक्चर घेतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, मी लेक्चर घेतो करिअर गायडन्सवर. आणि अगदी मनापासून सांगा, मी आता आपण पाऊण तास बोलतोय मागचं. तुम्ही कंटाळलात? मी सिरियसली सांगतो, तुम्ही कंटाळलात तर नाही मला येत नाही. मी नाही कंटाळत, मला जाम मजा वाटते. म्हणजे मी असं तासन-तास बोलू शकतो. नंतर आता मी जातोय बाहेर तर मला ख्याम करत बसेन, पण हे मी मनापासून बोलतो. म्हणजे माझी ही आवड आहे, हे मी फिक्स केलं. कधी वयाच्या ह्या अर्धी म्हणजे झाली, अर्धा आयुष्य संपलं, तेव्हा माझं हे फिक्स झालं. तुम्ही आत्ता शोधायला लागाल तर कदाचित पुढच्या 2-4 वर्षात फिक्स होईल. मग जर सरांनी हे विषय सांगितले, या विषयात जर तुम्हाला रुची असेल तर तुमचं झालं. आजपासून त्या विषयाचा चांगला अभ्यास करायचा, 12वीचा चांगला अभ्यास करायचा. जे BA कराल ते एका चांगल्या कॉलेजमध्ये करा. माझं तर असं स्पष्ट मत आहे, मुंबई आपल्याला फार दूर नाही. जर समजा कोणाचे 85% वगैरे आले, 60%, 70%, 75% आले, तर तुम्ही मुंबईच्या, नवी मुंबईपेक्षा मुंबईच्या किंवा नवी मुंबईच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्या. तिथे गेल्याने तुमची भाषा सुधारेल, तुमचं राहणीमान सुधारेल, तुमच्यामध्ये स्मार्टनेस येईल. उद्या BA होऊन जर तुमचं इंग्लिश, जसं त्यांना इंग्लिशची आवड, इंग्लिश चांगलं असेल आणि जर समजा तुम्ही इंग्लिशमध्ये BA झालात आणि तुम्हाला जर एखाद्या कॉल सेंटरमध्ये बोलवलं, तर तुम्हाला महिन्याचा पगार 15,000 ते 20,000 रुपये मिळतो. पात्रता काय? BA. जर समजा एखादा गावातला BA झाला, टोपी घालून फिरतोय, काय करत नाही, आपला टाइमपास चालू आहे, मॅची बिची खेळतोय, तो BA झाल्यानंतर काय बोलणार लोकांना? काय फायदा नाही आजकाल शिकून. कुठे नोकऱ्या भेटतात ते बघा. आमक्याची ओळख आहे, कंटेनरला लागला 7,500 रुपये बसून घेतो. यात कसला आलाय मोठेपण? बसून घ्यायचा असतो का पगार? म्हणजे जर मी इथे आलो आणि जर समजा मला तुमच्या शाळेने जर 1,000 रुपये दिले असते
तर कदाचित माझ्या बोलण्यामधला ना जोर वाढला असता. कारण माणूस तसाच आहे, माणूस ना स्वार्थी प्रवृत्तीचा आहे. पण माझी आवडच इतकी हवी होते या गोष्टीवर की मी मनापासून बोलतो. पण चांगले वक्ते आपल्याकडे लेक्चर द्यायला येत नाही, याला दोन कारण. कारण श्रोतेच तयार नसतात, आणि दुसरं म्हणजे त्या वक्त्यांना मागेल तसं मानधन वगैरे दिलंच जात नाही. ही आपल्या रायगडची रडकथा आहे. मग जर तुमच्यातले जर समजा श्रोते नसालच कधी, तर तुम्ही चांगले वक्ते कसे व्हाल? जर समजा तुम्हाला या आवडीचे विषय, त्यातला एखादा विषय तुम्ही शोधलाच नाही, तर त्यामध्ये तुमची आवड निर्माण होऊन उद्या तुमच्या भविष्यासाठी तुम्ही काम कसं कराल? जर या विषयामध्ये तुम्ही BA करू शकता, तर त्याच्याशी संबंधित व्यवसाय आहेत का? फक्त नाही. आता मी तुम्हाला असे व्यवसाय सांगतो बघा. एक मुलगा BA झाला, अजिबात इंग्लिश येत नाही, अजिबात हिंदी येत नाही, पण मराठी भारी येते. इंग्रजी शिकण्याची इच्छा इतके दिवस त्याला मदत झाली नाही. त्यांनी स्वतःचा बायोडाटा बनवला, BAचा 65% आहे, आणि अगदी इथून सुरुवात करून प्रत्येक हॉटेलमध्ये द्यायला सुरुवात केली, कारण त्याला हॉटेल मॅनेजमेंट या विषयात इंटरेस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत जाईपर्यंत त्याला नोकरी भेटेल? बायोडाटा बनवले आणि इथनंच प्रत्येक हॉटेलमध्ये द्यायला सुरुवात केली. BA आहे, फर्स्ट क्लास आहे, इथला लोकल माणूस आहे, पगाराची माफक अपेक्षा आहे 5,000 रुपये महिना. कुठे नोकरी भेटेल असं तुला वाटतं? तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगतो, कर्नाळा क्रॉस करायच्या आत त्याला नोकरी भेटेल. कारण इथे कितीतरी चांगले चांगले हॉटेल्स आहेत ज्यांना चांगली पोरं मंडळी हवी असतात. लोकल असेल, समजदार आहे, शांत आहे, तर तुम्ही हवे असता का? कारण उद्या जर समजा तिकडून तुमच्या ते छाती काढून 4 जण गेले ना, तर तुम्ही जर समोर असाल तर तुम्हाला आपल्याच गावातला काम करतात, दाव द्यायचं मर्दे असं. आता आपल्याकडचे लोकल लोक म्हणजे आपल्याकडचे नाही, सगळीकडचे लोकल लोकांना घेण्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट हा असतो की लोकल प्रतिनिधित्व करणारे काही लोक असतील तर लोकल लोकांमुळे होणारे प्रॉब्लेम्स कमीत कमी होतात. म्हणजे तुम्हाला घ्यायची इच्छा आहे सगळ्यांची, तुम्ही स्वतःला पात्र आहात हे दाखवा. मग आता सांगा मला, त्यासाठी लोक काय करतात? मी गेलो होतो सायन्सला, पण मग 12वीला फेल झालो. म्हणजे असं सांगत नाही स्पष्ट, मी सांगतोय आमच्याकडची स्टोरी ज्या आम्ही ऐकल्या. 12वी फेल झालो, या मॅडम. मग 12वी फेल झाल्यानंतर काय केलं? नाही, मग 12वी सायन्सला फेल झालं, मला कोणतरी बोलला की कॉमर्स भारी असतं, मग कॉमर्सला गेलो. मग काय केलं? नाही, मग अजिबात आवडलंच नाही. मग काय केलं? मग आता मी आर्ट्सला आलो. मग आता काय करते? नाही, मी आर्ट्सला गेलं तर काही मजाच नाही. आणि मग आता मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा ठरवलाय. कुठे? फलाना भरला. मग किती रुपये भरले? म्हणजे 50 भरलेत, अजून 50 भरायचे. आता हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं, काय शिकवतात? काय शिकवत असतील असं वाटतं? तुम्हाला जर मी एखाद्याला तुमच्यातल्या सगळ्यात टार्गेट पोराला इथून उचलून नेला आणि जर मी त्याला असा दांडुका घेऊन शिकवायला लागलो, असंच बोलायचं, असंच वागायचं, तर तो काही करणार नाही. तो वाट बघत बसेल की हा दांडुका माझ्या हातात कधी येतो. ओके, पण तो कधीच सुधारणार नाही, कारण असं सुधारत नाही. तुम्ही जर समजा मला सांगा, तिथे आता जर समजा BA झाल्यानंतर आंबेडकर सारखा एक नामचीन व्यक्ती जो BA होता, आता तुम्ही सगळे BA होणार आहात, तुम्ही सगळे त्यांच्या पात्रतेला त्यांच्या पोटेन्शियलला पोहोचणार आहात का? नाही. कारण आपल्यामध्ये पण काही गुण असतात ज्यांचा विकास आपण स्वतः करत असतो. म्हणजे जर तुम्ही घरात कधी जेवणच बनवत नसाल, घरात कधी व्यवस्थितपणे जेवण वाढतच नसाल, घरात जर तुम्ही टापटीपणा मेंटेन करत नसाल, स्वच्छता राखत नसाल, व्यवस्थितपणा नसेल, तर तुमच्यातला पोरगा किंवा पोरगी हॉटेल मॅनेजमेंट करून करणार काय? तिथे काय गोंडे घोळाला तुम्हाला नोकरी दिली जाते तुम्हाला वाटतं? नाही. अगदी एअर हॉस्टेस सारख्या जॉबमध्ये पण टापटीपणापासून सगळ्या गोष्टी अतिशय अपेक्षित असतात. नाहीतर माझ्यासारखे 63 माणसं विमानात चढल्यानंतर तास म्हणजे त्या बाईला वाटत असेल की विमान उडू दे ना, इथनं उडी मारते. असं समजून घ्या की तुमच्यावर प्रेम करण्यासाठी तुम्हाला कोणी जॉब देत नाही. तुमचा त्या कामामध्ये त्याला काहीतरी हातभार लागतोय. म्हणजे साधं, आम्ही तर सगळीकडे हे वाक्य बोलतो, मी एक कंपनी चालवतोय, तुमच्यातल्या 4 पोरांना जॉबला घेतोय, तर तुमच्या 4 जणांमुळे जर माझ्या कंपनीत लाख रुपये फायदा होतोय, तर त्यातले 5-5 हजार रुपये पगार म्हणून मी तुम्हाला देणार. म्हणजे 20,000 म्हणजे 20% सॅलरी म्हणून डिस्ट्रीब्यूट केला जातो. बाकी सगळे रॉ मटेरियल, फॉर मटेरियल यांच्यामध्ये जातं. जसं कच्चा माल वगैरे लागतं की नाही प्रत्येक गोष्टीसाठी. मग हा प्रकार आहे. तुमच्यामध्ये ती लायकी आहे का? एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी कंटाळत नाही ना सगळे. हां, तर मी एक BRC मध्ये आहे, तिथे आमचं एक छोटंसं कॅन्टीन आहे, त्याला आम्ही WIP कॅन्टीन म्हणतो. त्या WIP कॅन्टीनमध्ये एक मारुती नावाचा एक वयस्कर गृहस्थ आहे. अगदी 20-30 वर्षापासून तो काम करतो. मी कधी त्याला मारुती, तो फक्त हसतोच. तुम्ही त्याला काही करा, बोला ए मारुती चाय ला, म्हणून काय तर तुम्हाला चहा आणून देणार नाही. मारुती प्लीज चाय ला, ये 10 रुपये तेरे लिए और 10 रुपये चाय, तरी तो चहा आणून देणार. तो त्याच्या तत्वाने वागतो, अतिशय शांत आहे आणि तो त्याच्या पद्धतीने जगतो, म्हणून मागचे 30 वर्ष टिकलाय. आता तुम्हाला मी जर बोलत मूर्खेस, तुम्ही मला बोलताच कसे असे? हा 4 पोरं घेऊन येईन, तुम्हाला माहित नाही माझा बाप कोण आहे. म्हणजे मी कोण आहे त्याच्यापेक्षा माझा बाप कोण. आता याला जर हॉटेलमध्ये कोणी बोलला असं, तो वाढलाच कसा? जा मर, तुला काय करायचं ते कर, मला नाही नोकरी करायची. म्हणजे हॉटेलवाला म्हणेल याला ठेवला आणि चूक केली, हॉटेल बंद करायला आणलाय. त्यामुळे तुमच्यामध्ये जर ते गुण नसतील तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून का पाहिजे? आता येऊया आपण अशाच प्रकारचे एका
फार इंटरेस्टिंग सब्जेक्टमध्ये लोक जातात. कॉम्प्युटरचा कोर्स करतोय माझा पोरगा, म्हणजे पोरगा कोर्स करतोय बापाच्या पैशाने, कौतुक बापाला, पोराला त्याचं कौतुक असतं की मी कुठेतरी चांगल्या ठिकाणी म्हणजे या नाईटीला जातोय अमक्या ठिकाणी. पण शिकतो काय? 10वीला 36, 12वीला 46, विज्ञानाचा गणिताचा काही संबंध नाही. आणि आता काहीतरी जावा, .NET असे काहीतरी शब्द, ॲनिमेशन कोर्स होतो, सर्टिफिकेट भेटतो, सगळ्यांना A ग्रेड द्यायची आजकाल फॅशन आहे प्रायव्हेटमध्ये. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला नोकरी भेटणार आहे? भेटेल का अशी नोकरी? अगदी MSCITला 95%. आमच्याकडे एक आमचं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, तिथे आम्ही पोरांचे इंटरव्ह्यू घेतो, पोरींचे इंटरव्ह्यू घेतो, त्यांना काही माहीत नसतं. म्हणजे तुम्ही समजून घ्या, आजकाल शाळा नावाचं, इन्स्टिट्यूट नावाचं, सगळ्या शिक्षण संस्था नावाचं एक दुकान आहे. फार कमी ठिकाणी चांगले शिक्षक असतात, जसे तुमच्या इथे ॲटलिस्ट मी हात ठेवला तर 5 तरी निघतील. ओके, त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की जर तुम्हाला हे कळतं की तुमचं भविष्य तुम्हाला घडवायचं तर तुम्ही या दृष्टीने विचार करा. हॉटेल मॅनेजमेंट असू शकतं तुमचं, आता जसं आपण म्हटलं की BA तुम्ही करू शकता, MA करू शकता, B.Ed करू शकता, M.Ed करू शकता, शिक्षकी पेशात घेऊ शकता, अगदी तुम्ही तुमचं ट्युशन काढू शकता. या सगळ्याला स्कोप आहे, पण ते तुमच्या आवडीने व्हायला पाहिजे. आणि तुमच्या आवडीने होण्यासाठी तुमच्यामध्ये त्याच्याविषयी खरं सांगायचं तर आतून कुठेतरी आलं पाहिजे की हे मला करायचं आहे, हे करताना मला आवडतं. उदाहरणार्थ बरेच मुलं माहिती असं कारण टेप रेकॉर्डर घेऊन बसलेले असतात, फॅन घेऊन बसलेले असतात, रिपेअर करत असतात. अशा पोराला ना पप्पा सांगतात, नाही नाही नाही, तू B.Com जा, मस्तपैकी तुला आपण CA करू, किंवा CA तर नाही पण म्हणजे हे करू ते करू, किंवा तू आर्ट्सला जा, तुला आपण B.Edला पाठवू, तुला किंवा अमक्या ठिकाणी माझी ओळख आहे, तुला मी नोकरी मिळून देईन. तुम्हाला माहिती आहे अशा मुलांनी स्पष्ट सांगायचं तर ITI मध्ये गेलं पाहिजे. इंजिनिअरिंग मधलं सगळ्यात महत्त्वाचं काम करणारी ग्राउंड लेवलची व्यक्ती म्हणजे ITI. तुम्ही तुमच्या गावातल्या ITIला जाणाऱ्या पोरांकडे कसं बघता? आला का टाइमपास करून, आता चल आता खेळायला जाऊया. तो बोले नाही रे, जरा मला माझी वही कंप्लीट करायची. आता वहीच कंप्लीट करायची तेव्हा ITIला कशाला गेला, इंजिनिअरिंगला जायचं होता ना. असं आपण सहज बोलतो जेव्हा आपण विसरतो ज्या इंजिनिअरिंग विषय आपण इतका मोठा आणि श्रद्धेने आणि रिस्पेक्टने बघतो, त्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमधला काम करणारा व्यक्ती हा ITI असतो. आणि जर अतिशय समजदार व्यक्ती असेल ना तर त्याची किंमत नव्या आलेल्या इंजिनिअरपेक्षा 10 पट असते. म्हणजे नव्या आलेल्या इंजिनियर त्याच्या हाताखाली काम करू शकत नाही, कारण आपल्याकडे ना शिक्षणाचं विनाकारणच नाटक आहे. म्हणजे एखादा BA शिक्षक अतिशय अप्रतिम शिकू शकतो, तरी त्याने BA B.Ed केलेल्या शिक्षकाच्या हाताखाली काम करावं लागतं किंवा M.Ed शिक्षकाच्या हाताखाली करावं लागतं. त्यांची अशी मख्ख डोकी बघून ना, तोंड बघून ना अक्षरशः पोरांना पळून जावं असं वाटतं, पण राहावं लागतं. तर तसं हा जो ITI नावाची डिसिप्लिन आहे, मी माझ्या 16 वर्षाच्या इंजिनिअरिंग मधल्या जॉबमध्ये हे अनुभवलंय. ITI आणि एखादं वर्कशॉप चालू करणं हे एखाद्या हुरहुन्नरी, असं ज्याला हातपाय शिवशिवत असतात काहीतरी करायला, अशा व्यक्तीसाठी एक स्वर्ग सुख आहे. तो व्यक्ती त्यात खुश पण राहू शकतो, तो त्याच्या आयुष्याची रोजीरोटी पण मिळवू शकतो. नुसती मिळवू नाही शकत, 4 जणांना कामाला ठेवू शकतो. आणि त्यात जर त्याचा स्वभाव असेल, त्याला जर चांगला व्यवस्थितपणा असेल, तर त्या छोट्याशा कामाचं उद्या एका इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि याची उदाहरणं तुमच्या गावात पण असतील. आमच्या गावात आहेत, मी शिरडोनचा आहे. आमच्या गावामध्ये 2 फेमस वर्कशॉप, एक अनंत टकलेचा आणि एक गंगाराम महाडिक यांचा. कोणी आहे शिरडोनचं चुकून इकडे? कोणीच नाही. तर हे 2 व्यक्ती साधं वेल्डिंग म्हणजे ग्रिल लावतात ना, याच्यापासून त्यांनी काम चालू केलं. आता मी जेव्हा जिथे जातो तेव्हा त्यांचं उदाहरण देतो, त्यांना माहीत नसेल की मी त्यांचं उदाहरण देतो. बऱ्यापैकी त्यांनी आजकाल जेव्हा सगळीकडे ट्रेंड आहे जमिनी विकून श्रीमंत व्हायचा, तेव्हा ह्या व्यक्तींनी स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर त्यांनी छोटंसं वर्कशॉप तयार करून आज त्यांचं नाव आहे. पनवेलमध्ये आपण असं म्हटलं की हे मटेरियल तुमच्याकडनं कोण नेतं, ते म्हणाल बघा आमच्याकडे ना हे शिरडोनचे आनंद टकले त्यांचं एक वर्कशॉप आहे, ते नेहमी नेतात, हे नेतात त्याचं. मी एकदा असंच आमच्यासाठी मटेरियल घ्यायला गेलेलं, तर ते म्हणाल तुम्ही कुठं राहता? शिरडोन. मग काय चिंता करताय, ते आनंद टकले आपल्याकडनंच नेतात नेहमी. मी इंजिनियर आहे, मी पनवेल गौरव आहे, पनवेल भूषण आहे, महाराष्ट्र गौरव आहे, सगळे दुनियाभरचे पुरस्कार मिळाले, तरीही इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमधल्या एका घाऊक विक्रेत्याला माझं नाव माहीत नाही पण त्या वर्कशॉपवाल्याचं नाव माहिती, आणि नुसतं नाही तो आदराने घेतो. असं आदराने नाव घेतलं ना की स्वतःला फार बरं वाटतं. हे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत आणि तुमचं कर्तृत्व दाखवण्यासाठी तुमचं स्किल डेव्हलप केलं पाहिजे, जे ITI वाले करतात. आपण हे सगळं करत नाही, आपण त्याच्याकडे फार असं पदार्थ म्हणून बघतो. हेच आहे BAचं पण. जर IAS IPS ऑफिसर जर BA असू शकतात. विश्वास नांगरे पाटील माहिती आहेत? विश्वास नांगरे पाटील हे आता ते ताजवर वगैरे हल्ला झाला त्यावेळी आतंकवादी नव्हते, त्यावेळेचे त्या मिशनला हँडल करणारे लीडवाले IPS ऑफिसर होते, लीडर होते त्या टीमचे. आता ते जे IAS IPS ऑफिसर होते विश्वास नांगरे पाटील, त्यानंतर ते पण एका ह्याच्यात होते, ते आता मुंबईमध्येच ॲक्टिव्ह आहेत. तर यांनी सायन्स नंतर आर्ट्समध्ये उडी मारली. 12वीला काहीतरी की 10वीला 88.3% होते, मग ते आर्ट्समध्ये गेले आणि मग त्यांनी IASच्या दृष्टीने तयारी चालू केली. आणि मग दुसऱ्या की तिसऱ्या प्रयत्नामध्ये ते IASच्या म्हणजे चांगले पास झाले आणि मग त्यांनी IAS ऐवजी IPS घेतला, कारण पहिल्यापासूनच तसं ठरवलं होतं.
जर तुम्ही हे सगळं माहीत नसेल तर ज्यांना इतिहासच माहीत नाही ते इतिहास घडवणार काय? माती. आणि म्हणून सणावल्या नका पाठ करायला लागू, मी हा इतिहास सांगतो, ही पार्श्वभूमी सांगतोय जी आपल्याला वर्तमानपत्रामध्ये इंटरनेटवर वाचायला मिळते. त्यामुळे खरं सांगायचा तर मी तासन तास बोलू शकतो आणि बोलणं आणि कंटाळत नाही याचं तुम्ही सर्टिफिकेट सारखं देतच आहात, पण मी इथे थांबतोय एका शेवटच्या वाक्यावर की या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचं सगळं करायचं आहे. ओके, इकडे काय असं नशीब, डेस्टिनी, भाग्य बिग्य नावाचा प्रकार नसतो. हे सगळं आपल्याला करायचं आहे. यासाठी 3 व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. एक तुम्ही स्वतः, एक तुमचे आई बाबा आणि एक तुमच्या आयुष्यातले मार्गदर्शक म्हणून येणारे शिक्षक आणि इतर सगळ्या व्यक्ती. या 3 व्यक्तींच्या म्हणजे तुम्हाला स्वतःला इन्क्लूड करूनच्या मदतीने तुम्ही तुमचं आयुष्य खूप छान बनवू शकता. यामध्ये पैसा आणि मानमराद महत्त्वाचा नाही, आयुष्यातलं सुख महत्त्वाचं आहे. पण ते सुख थोडंफार पैशाशी संबंधित असतं, थोडं मानमरादाशी संबंधित असतं, थोडं शिक्षणाशी संबंधित असतं, थोडं मित्रमैत्रिणीशी संबंधित असतं, सगळ्या सोयऱ्यांशी संबंधित असतं. या सगळ्याची जी आयुष्याची सगळी तुम्हाला माहिती मिळवायची त्यासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची वगैरे तयारी केली पाहिजे. आणि तयारी करताना जनरल नॉलेज वाढलं म्हणजे तुमच्यामध्ये राहणीमानामध्ये बदल येतो. यासाठी तुम्ही मला भेटू शकता. तुमच्या 12वीच्या बॅचची लीडर ती, इथली सगळ्याचीच लीडर ती, त्या घेतील, त्या सांगतील. त्यांना मी कार्ड देऊन जातोय, तुमच्याकडे माझे कार्ड्स असतीलच मोस्टली, त्यांना स्पेशली देऊन जातोय. त्या ठरवतील, लिस्ट बनवायची, फोन नंबरची लिस्ट बनवायची, त्या मुलांना घेऊन भेटायला यायचं. भेटायला येताना पहिल्या